हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहे परत एक अपडेटचा व्हिडिओ. तर ही कोंबडी तुम्ही पाहिलेली आहे अंड्यांवरती बसवलेली. तर मित्रांनो, हिला खूप भूक लागलेली आहे आणि हिला 2 दिवस झाला आपण सोडलं नव्हतं. म्हणजे ही पण उठायला तयार नव्हती मित्रांनो. म्हणजे काय आहे, इथे अंड्यांमध्ये पिपिंग वगैरे चालू झाली होती, अंड्यांना क्रॅक्स वगैरे पडले होते त्यामुळे. तर मग आता विचार केला, बघूया जस्ट तांदूळ तरी दाखवूया म्हणून असा विचार केला होता. आणि ह्या गुलाबी डब्यामध्ये आपण त्यांना पाणी ठेवत असतो कोंबड्यांना. तर तो डबा समोर धरला तर लगेचच मित्रांनो ती खायला चालू केलं आणि एवढं फास्टली खात होती, म्हणजे बिचारीला इतकी भूक लागली होती मित्रांनो. पण उठून पण येत नव्हती अंड्यांवरती आणि तिला ते उठायचंही नव्हतं, अंडेही सोडायचे नव्हते आणि भूक पण लागली होती बिचारी. पण तरीसुद्धा पिलाच्या मायेपोटी मित्रांनो भूक सहन करून ही कोंबडी बसली होती. आणि आपण सांभाळतो म्हटल्यानंतर या प्राण्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी मग जसं हिला दाखवलं तर ही खूप खाल्ली मित्रांनो. आणि मग इकडे पिलं पण निघालेली होती. आणि मग पाणी वगैरे पाजवायचा मी प्रयत्न केला, पण हिला इथून सोडायचं पण नव्हतं त्या पिलांना. आणि जस्ट काही पिलं निघाली तर हे जे 2 पिलं होती त्या पिलांना निघायला काढण्यासाठी आपण मदत केलेली आहे मित्रांनो. आणि का तर ते मध्येच बऱ्यापैकी अडकून पडले होते आणि हे 2 पिलं एकदम छान असे मस्त झालेले आहेत 2 पिलं. आणि हे 2 दुसरे जे छोटे जस्ट आता निघालेले पिलं आहेत त्या 2 पिलांना आपण जस्ट मदत केलेली आहे. का तर ते निघायला थोडंसं मध्येच अडकून बसले होते आणि ते निघतच नव्हते. त्यासाठी मग आपण थोडंसं त्यांना हेल्प केलेली आहे. पण जे आपण हेल्प करतो ना, अशी पिलं शक्यतो वाचत नसतात मित्रांनो. आणि आता हे 2 पिलं एकदम छान आहेत, मस्त कलरमध्ये आहेत मित्रांनो. मला खूप आवडली ही पिलं. तर जस्ट ही कोंबडी चोच पण मारत आहे. म्हणजे खरं तर मला मारत आहे, पिलांना नाही मारत मित्रांनो. आणि पिलाच्या सेफ्टीसाठी तिला हे चाललं आहे सगळं. जस्ट 4 पिलं निघालेली आहेत आणि बाकीचे 4 अंडी खराब झाली मित्रांनो. म्हणजे फ्रीजमध्ये जरा जास्त दिवसच अंडी ठेवण्यात आली आणि त्यानंतर पिलं आपण कोंबडीखाली म्हणजे अंडी कोंबडीखाली ठेवली आणि त्यातून मग असा हा एक खराब रिझल्ट आपल्याला लागलेला आहे. का तर या अगोदर मी फ्रीजमध्येच अंडी ठेवून छान 90% 95% रिझल्ट काढलेला आहे मित्रांनो. पण ह्यावेळेस जास्त दिवस झाल्यामुळे असं झालं. तर कसं वाटलं तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.